महाराज महाराज. अरे 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 उठ 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 उठ. असा सकाळी सकाळी काय माझ्या पायावर आपटलास रे धोंड्या? अक्षी बरोबर ओळखतात महाराज मला नावावरून. धोंडेना म्हणतात मला. असं तुमची कीर्ती ऐकून आलोय तुमच्या गावात. आता माझं काम झालं समजा. नंदू महाराज की जय. मी अतिशय महत्वाच्या कामासाठी निघालेलोय. मला अजिबात वेळ नाहीये. काय काम काय तुझा? माझ्या मुलीचं लगीन जमत नाही. मग मी लग्न करू तिच्याशी? नाही नाही, ही पत्रिका आहे ना. मी आता सध्या अत्यंत घाईत आहे. मला बंगल्यावर जायचंय. तिथे एक बाळणपण आहे. हा, तुम्ही बाळंतपण पण करता? हो, बाळणपण करतो, दुपटे शिवतो, लहान मुलांना नाव माखू घालतो, वेळ रिकामा असला तर रस्ते झाडून काढतो. तोंड बंद कर. आल्यानंतर बघतो तुझी काय केस आहे. पत्रिका. मंगळ? अरे हिच्या राशीत मंगळ आहे. कसं लग्न होणार हिचं? धार. बरं झालं नंदू साहेब तुम्ही आलात. अजून मालकीनबाई खाली आलेल्या नाहीत. काळजी करू नका, डॉक्टर आलेले आहेत. हो आलेत. वेळ जवळ आली आहे ना? हा ते तीन तुम्ही चार जरा गावचे. चला चला लक्ष ठेवा आणि मला बरं, कळवत राहा चला. काय होतंय ते. हो, हो. तुमचं काय? तुम्ही येत आहे बाळणपणाला? तंबाखू खाता का? म्हणत बसा जरा वेळ, आलोच मी. नंद्या, नंद्या. हा, तू काळजी करू नकोस हत्ती. तुझे ग्रहयोग इतके जबरदस्त आहेत. नंद्या, माझे ग्रहयोग कशाला बघतोस? मला लक्ष्मीची काळजी आहे. मालकीनबाई आपल्या लक्ष्मीला दुसरी लक्ष्मी झाली. काय सांगतो? टायमिंग सांग, कधी 8 झालं वाजून ते? 45 मिनिटांनी. चल चल पुढच्या तयारीला. बर, बर, बर. आ, सुटलो हत्ती. म्हणजे अगं हत्ती, शुभयोग संपायला 5 मिनिटं अवधी शिल्लक असताना या अपत्याचा जन्म झाला म्हणून सुटलो बुवा असं म्हणालो मी. अरे नंद्या, तू अगोदर पत्रिका मांड ना. मांडलीच आहे हत्ती. हे बघ. कशी आहे? उत्तम. हे बघ, चंद्रमंगळ युती धनस्थानात झालेली आहे म्हणजे राजयोग आहे. अगं आपली लक्ष्मी या वाड्यात आली होती तेव्हा जी भरभराट झाली होती. आता हे अपत्य आल्यानं त्या भरभराटीत चौपटीनं वाढ होणार आहे. काळजी करू नकोस. नंदू साहेब आपल्या लक्ष्मीला जुळं झालं. अरे वा. जुळं झालं? कधी? आताच टायमिंग काय होतं? 8 वाजून 55 मिनिटांनी. चाल ले. बर. ए, जुळं झालं म्हणजे दुग्ध शर्करा योग. नाही आत्ती, हे म्हणजे दुधात मिठाचा खडा पडल्यासारखं झालंय. काय काय म्हणतोस? म्हणजे आत्ती पहिलं अपत्य जन्मला 8:45 ला म्हणजे शुभयोगात जन्मलं. त्यानंतर 5 मिनिटांनी म्हणजे 8:50 ला शुभयोग संपला, अशुभ योग सुरू झाला आणि दुसरं अपत्य जन्मला 8:55 ला म्हणजे हे दुसरं अपत्य पहिल्यावर मात करून संपूर्ण वैभवाचा नाश करणार. पण याच्यावर उपाय काय? दुसरं अपत्य या बंगल्यात राहता कामा नये. अरे पण आईपासून अपत्याला दूर करायचं? अति निर्णय तुझ्या हातात आहे. बघ, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास असेल तर. नाही नंद्या, माझं असं म्हणणं नाही. आजपर्यंत तू जे काही भविष्य सांगितलं ते कधीही चुकलेलं नाही. तरीही आईपासून अपत्याला दूर करणं म्हणजे अति शेवटी निर्णय तुझ्या हातात आहे. ठीक आहे. हे बघ, तू डॉक्टरांना सांग लक्ष्मीची चांगली काळजी घ्या म्हणून. हो. आणि तिच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था कर. जा. अरे देवा. महाराज हे काय ऐकतोय मी? चारा पाणी ही काय भानगड आहे? इथं बाळांतीन बायला चारा खायला देतात? मूर्खासारखं बोलू नकोस. तुला कोणी सांगितलं लक्ष्मी हे बाळांतीन बाईचं नाव आहे? मग लक्ष्मी हे या बंगल्यातल्या गाईचं नाव आहे. सखाराम, सगळी तयारी झाली का? बऱ्याच वर्षांनी धाकटे मालक येत आहेत तुमचे. सगळी तयारी झालेली आहे. धाकटे मला केव्हा येणार ते सांगा. अरे फोन आला होता त्यांचा. आता कुठल्याही क्षणी येऊन पोहोचतील. आत्याबाई कुठे ते आहेत? अजून खाली आलेले नाही. चिरंजीव येत आहेत आणि आईसाहेब अजून आल्याच नाहीत. चला. हे बाळ्या आटप लवकर. अरे हे काय? या बंगल्याचे धाकटे मालक आज येत आहेत आणि त्यांच्या आईसाहेब त्यांच्या स्वागताची तयारी सोडून खेळणी मांडून बसल्या समोर. नंदू, काही गोष्टी तुला नाही कळायच्या. अरे ठीक आहे, पण आईसाहेब धाकटे मालक येण्याची वेळ झालीये आता. अरे बैला, मगापासून काय हे धाकटे मालक आईसाहेब हे काय चाललंय? अरे गधड्या, तू राहुलचा मोठा भाऊ आहेस आणि आते भाऊ असल्यास तरीही राहुल मध्ये आणि तुझ्यात मी कधी काही फरक केलाय? आणि आता हा, तू आत्ती म्हणतोस आणि तो आई म्हणतो. हो आत्ते, पण राहुल बाबा येतोय हे तू विसरलीस कशी? विसरली नाही. त्याच्या आठवणी जागवत बसले होते. ही बघ, ही राहुलची खेळणी.
कधी कधी कुठल्या कुठल्या वेळेला घेतलेली, कधी हट्टाने मागितलेली, कधी हौसेने आणलेली. हे नुसती खेळणी नाहीयेत, त्याच्यात एक जिवंतपणा आहे. अगं हो आत्ती, पण तो यायच्या वेळेलाच हे सगळं. अरे आता तुझ्या राहुलला बाळ होईल ना, तेव्हा त्याच्या छोट्या छकुल्याला सांगेन मी की ही तुझ्या बाबांची खेळणी आहेत. तुझ्या आजीनी जपून ठेवली आहेत तुझ्यासाठी. खरंय, आता तो आला की त्याचं एकदम लग्नच लावून टाकू आत्ती. हा, म्हणजे तुलाही बरं. हा, ए माझं तसं काही नाही हा. चल चल निघ निघ आत्ती पटकन. तू पुढे जा, मी येते. आत्ती या पटकन. शांता, शांता, जी मालकीनबाई. ही सगळी खेळणी आहेत ना, नीट कपाटात ठेव. हा, बरं. राहुल, पंचांग, मुहूर्त या गोष्टी राहुल मानतच नाही, पण आईचं म्हणणं ऐकतो. अगदी मुहूर्तावर आलाय. नंद्या, कसा आहेस? मस्त. तू कसा आहेस? मजेत. चल 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 चल. थँक्यू. 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 थँक्स. राहुल, आई, कशी आहेस तू? आयुष्यमान भव. ये. चल. चला. आई, हं? ती आपली मध्यवर्ती फॅक्टरी, आणि इथे या जागेवर मी एक दुसरी फॅक्टरी उभी करायचा विचार करतोय. दुसरी फॅक्टरी? नाही नाही, कर तू, पण नक्की काय आहे? अगं आई, थोडंसंच वेगळं आहे. हा. काय ना की आपला जो साखर कारखाना आहे त्यातनं उसाची चिपाडा बाहेर पडतात, ते सगळे फुकटच जातात. अरे चिपाडच आहे ती, फुकट जाणार. काय करणार त्याचं? हा. तेच तर आहे नंद्या, त्या चिपाडापासून कागद तयार करता येतो. अच्छा अच्छा आत्ती, तरी त्या दिवशी त्या जमिनीवरती इंजिनियर लोक अशी दुर्बीण लावून ओके फाईन असं एकमेकांना म्हणत होते. तुला सांगतो आई, एकदा का हा कारखाना सुरू झाला ना तर बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील. नाही म्हणजे कच्चा माल उपयोगात आणता येईलच, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथल्या लोकांना रोजगार मिळेल. आत्ती, इथल्या लोकांना रोजगार मिळाला ना तर ह्याला देव मानतील लोक. अरे लोकांनी देव मान्य अगोदर याला नवरदेव झालेला बघायची माझी फार इच्छा आहे. काय आहे तू सारखं सारखं तेच? ह्या गोष्टींसाठी खूप वेळ आहे आपल्याकडे. आधी मला माझं काम तर सुरू करू दे. चला चला निघूया आता, चला. आत्ती, हं? तू हा विषय लावून धर. एकदा तू हा विषय लावून धरला की पुढचं बघ मी कसं हँडल करतो. आय आय आय, काय करतोयस? बैस बैस. मला हेच हँडल करता येत नाही. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. आ हा 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 हा. कसला घमघमाट सुटलाय. अशा वेळी तुला मुहूर्ताची गरज पडत नाही, बरोबर येतो. अगा ती यालाच वेळेला धरून राहणे असं म्हणतात. आता तू तुझं तोंड बंद ठेव. मला राहुल बरोबर महत्वाची चर्चा करायची. तुम्ही चर्चा करा, मी तोपर्यंत सर्वण सुरू करतो. खा खा. काय बोलायचं तुला आई? काय रे, तू काय विचार केलायस? हं? मी माझा विचार तुला कालच सांगितलाय. एकदा काय डॉक्युमेंट्स वर तुझ्या सह्या झाल्या की प्रपोजल रेडी. अरे मी या प्रपोजल बद्दल बोलत नाही रे. मग तुझ्या लग्नासाठी इतकी प्रपोजल्स आली आहेत, त्याबद्दल विचारते. त्याचं काय करायचं? अगं आई, लग्नाची एवढी काय घाई आहे? आणि आता हे पहिलंच काम हातात घेतलंय. अरे बाळा, काम तर होतच राहतील. लग्नासाठी ढीगभर प्रपोजल्स आले आहेत, त्यांच्यावरून एक नजर टाक आणि कुठली मुलगी पसंत आहे ते सांग. पण आई, हे बघ राहुल, आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकलं, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण आता माझी एक इच्छा आहे. या घरात मला एक सून हवी आहे. हो आई, तुझी इच्छा रास्त आहे, पण एक गोंधळ आहे. तुझ्या या सगळ्या प्रपोजलचा काहीच उपयोग नाहीये. का? कुठलं बाहेरचं प्रपोजल आहे का? हो. आई, बऱ्याच दिवसांपासून तुला सांगायचं होतं. बाजूच्या राजेपूर गावातल्या सुंदरराव पाटलांची मुलगी सोनाली,
खूप चांगली मुलगी आहे ती आई. आपल्या या वाड्याला, आपल्या घराण्याला छान शोभून दिसेल. आणि मुख्य म्हणजे आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. अरे वा, म्हणजे आता आमच्या डोक्याचा ताप जाईल. आत्ती लक्ष्मीनारायणाचा जोडाच घरी येईल ना. माझ्या मनातलं बोललास तू. हा. आत्ताच्या आत्ता राजेपूरला जा हं. आणि सांग त्यांना की आम्ही मुलगी पाहायला येतो आहोत. आत्ती असं काय बोलतीयस? अगं आपण मुलाकडचे, आपला मान मोठा असतो. ए. आपण कोणाला तरी पाठवून त्यांना बोलून घेऊ. काय रे? नंद्या, हा प्रश्न आपल्या मानाचा नाही रे, हं. माझ्या राहुलच्या सुखाचा आहे. थँक्स आई. हो बाळा, जे तुझं सुख तेच माझं सुख. अशी नाटकं चालणार नाही काय नंद्या? एक्सक्यूज मी जेंटलमन, थोडस लांब उभं राहा. अरे हळू 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 जरा. तू का असा पाठीला बॉम्ब लागल्यासारखा धावत आलायस? पत्रिका राहुल, पत्रिका. अरे ती तू आणायला गेला होतास ना? हो, मी पाटलांच्या घरी जाऊन वहिनींची पत्रिका घेऊन आलोय. अरे मग इथे कशाला आला? जा ना लगेच, आईला जाऊन सांग. नाही नाही, आत्तीला सांगण्या अगोदर तुला सांगणं महत्वाचं वाटलं म्हणून मी धावत पळत इथं आलोय. राहुल, म्हणजे अरे वहिनीच्या आणि तुझ्या पत्रिकेत 26 गुण जुळतायत. फॅन्टॅस्टिक. अरे मग प्रॉब्लेम काय? एक गोष्ट ह्या पत्रिकेत अशी आहे की जी आत्तीला कळली तर ती कदापि या लग्नाला तयार होणार नाही रे. काय म्हणतोस तू हे? राहुल, या पत्रिकेत संतान योग नाहीये रे. हे बघ, माझा या पत्रिका बित्रिकांवर विश्वास नाहीये. अरे पण आत्तीचा आहे ना पत्रिकेवर आणि माझ्यावर सुद्धा. तोच तर प्रॉब्लेम आहे. पण आपण तिला सांगितलंच नाही तर? एक वेळ जीभ कापून देईल पण आत्तीशी खोटं बोलणं मला जमणार नाही. मैंने उसका नमक खाया आहे. अरे खोटं नाही रे. म्हणजे गुण जुळतात ते सांगूया तिला. पण संतान योगाबद्दल सांगितलंच नाही तर? अरे काय बोलतोयस काय? आपल्या घराण्याचा प्रश्न आहे हा राहुल. माझ्या प्रेमाचा प्रश्न आहे नंद्या. फक्त माझ्या प्रेमासाठी. माफ कर, मला हे जमणार नाही. असं? ठीक आहे. मग माझ्या प्रेमासाठी तू माझा मोठा मामे भाऊ आहेस हे मी विसरतोय. एक्सक्यूज मी, मला हे जरा स्पेसिफिक करून सांगशील का म्हणजे काय? सांगतो ना. प्लीज तुझी पिशवी देशील? ओके ओके. पाटलांकडून आणलेली पत्रिका आहे. हो. ओके. थँक्यू. मुकादम, याला पकडा रे. ए मुकादम देऊ नकोस मला. दम नाही, ए मुका मुका बम मुकादम, देणार आहे मी तुला. मुकादम. ए अरे हे हा. काय चाललंय काय तुमचं? पकडा नीट याला. काय करतोयस काय? हा, अरे कळेल, सोड तुला सोड. कळेल. अरे अरे बांधायला बेल्ट आहे. हे बांधा. हा कसला हा. पट्ट्यावर पोट, पोटावर पोट, नीट बांधा, नीट पट्ट्यावर बांधा. कसला, पोटावर कसला पट्टा बांधतोयस? मला कळेल का राहुल हे कळेल काय हा तुला. चाललंय? हा, सगळं सगळं कळेल. काय चाललंय बांधलं का हे? नीट? तर नंद्या, या पट्ट्यात डायनामाइट लावलाय. ओके, डायनामाइट म्हणजे स्फोटक. हा. राहुल, स्वतःच्या आत्ते भावाला तू स्फोटक लावलीस? अरे म्हणजे आता मला हा? काहीच करता येणार नाही. ज्या क्षणी तू आईला या पत्रिकेतल्या संतान योगाबद्दल सांगशील त्या क्षणी मी या रिमोट मधलं हे बटन दाबीन आणि त्यानंतर तुझं काय होईल? आत्ते भावाला तू असं वागवतोयस? माझ्या प्रेमापुढे मला कुणाचीही पर्वा नाहीये. जसा तू तुझ्या दिलेल्या शब्दाला बांधीलयस तसाच मी सोनालीला दिलेल्या वचनाला बांधीलय. आता तू ठरवायचंयस सत्य सांगायचं की नाही. आणि एक लक्षात ठेव, लग्न लवकरात लवकर होणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी तुझ्या कमरेतला हा पट्टा काढणार नाही. मग मी हे काढतो. मूर्खपणा करू नकोस नंद्या, नाही तर इथेच स्फोट होईल. चल 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 माझ्या बरोबर आता कुठे? वाड्यावर. आता तू आईला जे काय सांगशील ते माझ्या समोरच. चल. अरे सांभाळून, इथं स्फोट होईल त्याचा. अरे असं कसा स्फोट होईल? मी बटन दाबल्याशिवाय स्फोट होणार नाही. चल बिंदास. अवघड जागेचं दुखणं केलंय, सहनही होत नाही, सांगता येत नाही. अरे चल रे. अरे पोचवशील मसनात, मागून पंचायत करू नकोस माझी. पत्रिका सांगितल्याशिवाय कसं रे? अरे कसं उघडणार आता? आणि हे बस आ, ओ, आई आई. सांभाळू ना, बटन फुटेल. दाबू नकोस. आई समोर काय बोलायचं माहितीये ना तुला? आणि उलट सुलट काय बोललास तर काय होईल हेही तुला माहितीये. हे आई आई समोर आहे. बर. नीट बोला, नंद्या, कळलं मी ना? परत फोन करते. नंद्या, बस 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 बस. नंद्या? सांभाळून ना. मेल्या, कुठे होतास तू? आणि हे काय असं काय चालतोय? आई काय ना की याच्या पाठीला चमक भरली आहे म्हणून तो असा चालतोय. आणि म्हणूनच आम्हाला याला उशीर झाला. हो की नाही नंद्या? हो हो हो. ती पत्रिका आणलीस की नाही? काय नंद्या, आई काय विचारते? हा, पत्रिका हो. बघितलीस कशी आहे? जुळतायत पत्रिका, 26 गुण जुळतायत बरोबर. तो काय चेंडू आहे का? पटकन बटन दाबलं जीव गेला म्हणजे? हे काय चाललंय तुमचं? हा? काही नाही गाई. नंदू, सांग ना हिला, म्हणजे जीवावर बेतेल तुझ्या. असं काही सांगू नकोस. सांगून टाक आणि मोकळा हो ना. नाही म्हणजे अति सगळं खूप छान आहे, म्हणजे उत्तम आहे. हं. पण पण काय? पण म्हणजे हे पहा, लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे. म्हणजे 15 दिवसांनी. 15? ओ,
नाही नाही म्हणजे 15 दिवसाच्या आत म्हणजे हा, हा. 5 दिवसांनी झालं तर फारच उत्तम. राम सीतेचा विवाह योग आहे अत्ती. त्या दिवशी लग्न झालं तर अतिउत्तम. म्हणजे लवकरात लवकर कामाला लागायला पाहिजे. हो, चला म्हणजे चला काय? उठा. चल नंद्या लाग कामाला, मी सोडतो ना तुला. नाही कशाला मी जातो चल राहू दे. रे, निघा, चल चल निघा. चल. गुड बॉय नंद्या, गुड बॉय. आई समोर व्यवस्थित बोललास हा? असाच कंटिन्यू कर. हे बघ आता मी तुझं काम केलंय. माझा पट्टा काढणार आहे आता तरी. नाही नाही, लग्न होईपर्यंत पट्टा कसं काय काढू? अरे मग तुझ्या लग्नातही काय मी असाच वाकून हिंडायचंय? हे बघ नंद्या, लग्न झालं की तुझ्या कमरेतला हा बाग सुद्धा जाईल हा? अरे काय सहनही होत नाही, सांगताही येत नाही. काय अरे करणार? पट्टा नको दाबूस रे. तू गप रे आता, चल. पुढची कामं सुद्धा करायची आहेत ना. काय चाललंय तुमचं? काही काय नाही ग, काय पाठीत जरा- ते बटन असू दे. जरा. धंद्या लवकरात लवकर मला लग्नाचा मुहूर्त पाहिजे. जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकरचा. आणि हो, मध्ये थोडा वेळ ठेव हा. कोणाकोणाला पत्रिका पाठवायची, कोणकोणते पाहुणे बोलवायचे. घराला शोभेल असा सोहळा झाला पाहिजे. हो हो मी बघतो आती. ए जरा हळू चालव ना, कुठं आपटलं तर फुटेल मी जागीच. काय रे नंदू, तुझं लक्ष नाही का? आहे आती, माझं लक्ष आहे बरोबर. हे बघ तू काही काळजी करू नको, मी आजच्या आज मुहूर्त काढतो, कसलीच अडचण नाही. काय झालंय तुला नंदू? काय झालं, लोक कुणाकुणाची मोड बांधतात ना, आमची रिमोट बांधली आहे ना. हा, तेव्हा तोंड बंद ठेव आणि आई सांगते त्याप्रमाणे कामाला लाग. हं? इतक्या वर्षांनी आपल्या घरात सोहळा होणार आहे. तुला काय कळतंय? हे हातात काय आहे? नाही नाही काय नाही, ते कामच आहे. काही नाही, माझ्या पोटातलं औषध आहे त्याच्याकडे. चला नंद्या, सावकाश रे. बघतोस तुला. माझ्या हातात आहे एक हा. डोळा त्याच्याकडेच आहे. चल काय राहुल. नाही मस्करी. सांगण्याची पंचायत केली माझ्या. आवा नंदू शेट काय झालं बाबा, सुखरूप आणलंस ना, धन्यवाद. आव साहेब, तुम्हाला सुखरूप आणलंच की, पण तुमचं जे पडलंय ते घेऊन जा की. आता काय पडलंय? ओ पाठदुखीवरचं औषध कोणतं? हे बघा हे बघा हे बघा. ए, हे बघा साहेब, मी आणतो. हे बघा, हा? हे बघा साहेब, हे बघा. हो, असलं कसलं बांधता हो कमरेला अरे. तुम्ही? पाठ दुखते म्हणून. हो हो अहो सण भरले तर मला सांगायचं ना. अरे, अहो पायाळू माणूस आहे मी, असं? चांगली पाठ पळून दिली असती तुमची. हलवू नकोस. हो. अरे ड्रीम. साहेब, हे काय यात बॅटरीचे सेल लावलेत हो आणि मला वाटते सेल सुद्धा गेलेले आहेत. ओ साहेब, असली खेळणी बांधून कधी उसन बरी होते काय? असं. साहेब, तुम्ही कुठे तिकडे गेला होता ए, काय? चल 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 चोर चोयलो. अरे रबर, असा डाव साधला होय राहुल्या. पण बरं झालं, लग्नाच्या अगोदरच हा पट्टा गाडीत पडावा, म्हणजे देवाच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय. अति रिकाम टेकडा सापडलो. नमस्कार. नमस्कार. ओळखलात का मला? नाही, आपण कोण? अरे 2 वेळा इकडनं गेलो, मी ओळखलंच नाही. नाही बा. आपण कोण? मी विमा एजंट. विमा एजंट. विमा एजंट हो. म्हणजे लोकांचे विमे उतरवता? हो. राहुल देशमुखांना ओळखता का? त्यांना कोण ओळखत नाही. तो माझा आते भाऊ हो आहे. का? मी थोडा स्टायलिश राहतो म्हणून पटकन ओळखू येत नाही. असं मला सुद्धा विमा काढायचा होय. काढा ना मग. अहो तुम्ही जर माझं काम केलं ना, तर राहुल देशमुखच्या हाताखाली काम करणाऱ्या 1500 जणांच्या केसेस मी एका दिवसात तुम्हाला दिल्या असत्या. हो का? पण तुम्हाला वेळच नाही. मी निघतो. अरे, नाही मी एक निघतो. मिनिट, मला काय? एक नाही मी मिनिट, निघतो. एक मिनिट. आहे ना थोडासा वेळ? आहे ना. काय झालं या फाईल मधल्या गोष्टी मला समजावून सांगा. हे जे तुम्ही वाचून दाखवाल ते आपल्या दोघांमध्येच राहिलं पाहिजे. बरं. कळलं? ओके. वाचा. ही अशी कसली विचित्र फाईल? तुम्हाला वाटलं ना? हो, यस, मला हेच पाहिजे होतं. तुम्ही निघा. पण आपल्या त्या 1500 विमांचं नक्की हा? हा, उद्या बंगल्यावर या. हो. मला शोधा. बरं. शोधा म्हणजे सापडेल. तुम्हाला आज 15 केसेस करायच्यात ना? हो हो. इथंच करणार का? घामाने नव्हे, घरी जाऊन पाण्याने आंघोळ करा. बरं. चला निघा. येस. आता एकदा ती समोर ह्या चितळ्यांनी याचं वाचन केलं की राहुल देशमुख साहेबांचं पितळ उघडं पडलं म्हणूनच समजा. जॉगिंग करायला पाहिजे दररोज. हॅलो. हो नमस्कार. चितळे साहेब, या 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 या. या बसा.
व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. काय आजकडची वाट कशी काय विसरलात? नंदू साहेबांनी बोलवलं होतं. हं? नंदू साहेब? हो वा वा वा, या नंद्याने मुंबईत येऊन बरंच नाव कमवलेलं दिसतंय. हो ना. काही विशेष काम होतं का? हो माहितीये त्यांना, बोलवा ना. हा, त्यांना माहितीये का? बोलवतो. नंद्या, ए नंद्या. काय रे? ओ हो नमस्कार चितळे नमस्कार, साहेब. नमस्कार. या मीच बोलवलं होतं चितळे साहेबांना. हो. आत्ती जरा बाहेर ये. आईला कशाला बोलवतोयस? नाही जरा ओळख पाळख होईल चितळेंशी आणि पितळ उघड पडेल ना. बस काय रे नंद्या, कशाला बोलवलंस? काही नाही, हे चितळे साहेब आहेत. आता हे एका फाईलचं वाचन करते. हं. फार मजेशीर फाईल आहे. चितळे साहेब या जरा शेजारी या. इकडे इथून जवळून या. लाजू नका, या जवळ या. खणखणी तो आता. अहो ही अग्रीमेंटची फाईल आहे. घराचं अग्रीमेंट आहे, जास्त काही लिहिलेलं नाहीये. जयश्रीच्या नावाने 11 महिन्याच्या कराराची फाईल आहे. दर महिन्याला तिला एवढे पैसे दिले जातील असं लिहिलेलं आहे. खास करून मुलाची काळजी घेईल असं मेन्शन केलेलं आहे. एवढंच आहे. चितळे तुम्ही सकाळीच काय नाही, तुम्ही नाही. अहो काल जॉगिंग ट्रॅक मध्ये आपण बोललो की हो नाही? बोललो ना. मग तुम्ही म्हणालात इंग्रजी आहे, विचित्र अग्रीमेंट आहे. अहो पण ही मराठीत फाईल आहे. ही हो मराठी आहे? हो मराठीत लिहिलंय. म्हणजे कोणीतरी फाईल बदललीये. अरे नंद्या, हे सगळ्यांना माहितीये. हे काय वाचून दाखवायला सांगतोस? नाही एक मिनिट गडबड करू नका. अति लक्ष ठेव. मी काय विचारतोय, हं. तुम्ही किती वर्ष यांची शेजारी आहात? 2 वर्ष. 2 वर्ष आहात. हं. यांच्या घरात किती माणसं तुम्ही बघितली? 2 माणसं. नाही ढोबळ सांगू नका, मोघम उत्तर देऊ नका. 2 नावं सांगा. मिस्टर देशमुख, मिसेस देशमुख. ऐकतीयस ना? 2च माणसं त्यांनी बघितलीत, मिस्टर आणि मिसेस देशमुख. कळलं ना? काय म्हणणं काय तुझं? यांच्या घरात तुम्ही कधी बाळ बघितलं आहे का? अहो कसं असेल, 2 वर्ष बघतोय मी. अहो चितळे, असं काय करताय? म्हणजे नीट आठवून बघा ना, तुम्हाला आठवेल. तिकडे नको जायला, आपण दुसरीकडे जाऊया. हं? का? अरे चितळे हो, साहेब, काय नमस्कार, म्हणताय? कसे नमस्कार. अगदी आहात? मजेत. तुम्ही कसे आहात? हा? वहिनी नमस्कार. नमस्कार. छोटू. अरे हो, मागच्या वेळेस मी वहिनींच्या हातात बाळ पाहिलेलं. पाहिलेलं ना? हो. ऐकतेस ना आत्ती? आता मला सांगा चितळे, तुम्ही यांच्या शेजारी इतकी वर्ष आहात, पण तुम्हाला कसं कळलं नाही यांना बाळ झालंय ते? हो मी तेच म्हणतो की मला कसं कळलं नाही यांना बाळ झालं ते. हो चितळे, माझ्या बायकोचं बाळणपण म्हणजे काय सार्वजनिक उत्सव आहे सगळीकडे जाहिरात करायला? तुमच्या बायकोला मूल झालं होतं तेव्हा तुम्ही काय मुंबईभर होर्डिंग्स लावले होते? हे बघा, हा आमचा खासगी विषय आहे. इकडे येऊन जितका गोंधळ घातलात ना तितका पुरेसा आहे. चला आता निघा. अहो पण साहेब, आपल्या त्या पॉलिसीचं. पॉलिसी? माझं पॉलिश उतरायची वेळ आली चितळे. अहो काल जॉगिंग ट्रॅक मध्ये इंग्रजी विचित्र अग्रीमेंट आणि आज मराठी वाचताय. उद्या मराठीत भरोशाच्या म्हशीला चितळे अशी म्हण प्रसिद्ध होईल. पॉलिसी, स्वतःची पॉलिसी सुधरा आधी. चला अहो चला.